तर आरक्षण मर्यादेवरती राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आज सुप्रीम कोर्टातील सुनावणी दरम्यान आयोग काय भूमिका घेणार हा सवाल उपस्थित झालेला आहे। घोषित नगरपालिका नगर परिषद निवडणुका घेण्यास आयोग आग्रही आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून कळतेय। आयोगाला वाटतंय की 50% पर्यंत आरक्षण असलेल्या निवडणुका ह्या घेतल्या जाव्यात। 288 पैकी 57 नगरपालिका नगर पंचायतीत आरक्षण 50%पेक्षा जास्त आहे। 57 नगरपालिका सोडून 231 जागी निवडणूक घेण्यास आयोग आग्रही असल्याची माहिती देखील समोर येते। तर कोणत्या 57 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये या निर्धारित 50%पेक्षा जास्त आरक्षण देण्यात आलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। चिखलदरा, जव्हार, कन्हान, पिंपरी, बिलोली, त्रिंबक, पिंपळगाव, बसवंत, त्याबरोबरच पुलगाव, तळोदा, इगतपुरी, बल्लारपूर, पाथरी, पूर्णा, मनमाड, कुंडलवाडी, नागभीड, तर ही काही नगरपालिका आणि नगरपंचायतींची नावे आहेत। धर्माबाद, घुग्गुस, कामठी, नवापूर, गडचिरोली, उमरेड, वाडी, ओझर, भद्रावती, त्याबरोबरच उमरी, साकोली, शेंदूरवाफा, चिमूर, आरमोरी, खापा, पिंपळनेर, यानंतर दौंड, राजुरा, देसाईगंज, बुटीबोरी, ब्रह्मपुरी आणि शिर्डी, यामध्ये 50% आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे। ही नावं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे। आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडते त्यामुळे त्याकडे सगळ्यात आधी लक्ष लागलेलं आहे। एकूणातच या सुनावणीमुळे महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं भवितव्य कसं अवलंबून असणार आहे? आकांक्षा, ज्या प्रकारे आपण बघितलं निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातला म्हणजे नगरपालिका नगर परिषदेचा जो निवडणूक कार्यक्रम आहे तो जाहीर केलेला आहे आणि यामध्येच आता ही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होतीये आणि ज्या प्रकारे आपण सांगितलं की कुठे कुठे 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेली आहे, तर साधारणपणे आपण बघतोय की 57 ठिकाणी ही आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे आणि त्यामुळे जर आता 2 डिसेंबरला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होत असतील तर मग राज्य निवडणूक आयोगासमोर मोठा पेच प्रसंग आहे। कारण आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निर्देश देतो याकडे तर लक्ष असणार आहे। मात्र जर 50% आरक्षण मर्यादा जिथे ओलांडली जात असेल तिथे स्थगिती द्यावी असा जर निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिला तर मग राज्य निवडणूक आयोग काय करणार? तर जी माहिती सूत्रांकडून मिळते राज्य निवडणूक आयोग अशी भूमिका मांडू शकतं की ज्या ठिकाणी 50% पेक्षा अधिक आरक्षण मर्यादा ओलांडली जात आहे त्या 57 नगरपालिका आणि नगर परिषद नगर पंचायती वगळता ज्या इतर 231 ठिकाणं आहेत तिथे निवडणूक 2 डिसेंबरला होऊ द्यात आणि 3 डिसेंबरला निकाल सुद्धा जाहीर करता याव्यात यासाठीचे प्रयत्न हे राज्य निवडणूक आयोगाकडून केले जाऊ शकतात। कारण आपण बघतो जिल्हा परिषद निवडणुका या सुनावणीमुळे पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे याचा फटका जो कार्यक्रम जाहीर झालेला आहे पहिल्या टप्प्यातला त्याला बसू नये यासाठीचे प्रयत्न हे राज्य निवडणूक आयोगाकडून केले जातील। मात्र यामध्ये याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे जर अशा प्रकारचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले तर राज्य निवडणूक आयोग ज्या दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यातल्या ज्यामध्ये जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सुद्धा जिथे आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे ते सोडून इतर निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेऊ शकतात आणि त्यामुळेच याला विरोध याचिकाकर्त्यांकडून केला जाऊ शकतो। याचिकाकर्त्यांचं हेच म्हणणं आहे की जर ओबीसी आरक्षण तुम्ही 27% देत असाल तर मग 50% आरक्षणाची मर्यादा कुठल्याही हालतीत ओलांडली जाऊ नये आणि यासाठीच योग्य ते निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला द्यावेत। आकांक्षा, अगदी त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची भूमिका आता स्पष्ट होतीये परंतु न्यायालय नेमकं काय म्हणणं मांडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद वेदांत या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.